नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो। तर नेहमीप्रमाणे मित्रांनो, आता आपण द हिंदू आणि लोकसत्ता वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, तर मी तुम्हाला कालही सांगितलं, त्याच्या आधी पण आपली चर्चा झालेलीच आहे की आपण जी चर्चा करत आहोत त्याच्या नोट्स तुमच्या डेट वाईज बनवणं आवश्यक आहे। ठीक आहे, किंवा तुम्ही डायरी सेपरेट करू शकता, त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, त्यानंतर मग विज्ञान आणि तंत्रज्ञान असं त्याला घटक असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर कायद्यांचा असा एक वेगळा घटक असेल, योजनांचा असा एक वेगळा घटक करू शकता, आणि पर्सनॅलिटी रिलेटेड असा एक वेगळा घटक करू शकता। ठीक आहे, आणि मेन्सचा असेल तर पर्सनॅलिटी रिलेटेड वगैरे असं मेन्सची बातमी असेल तर त्याच्यासाठी करण्याची आवश्यकता नाही, पण पूर्व परीक्षेला हे तुम्ही करू शकता। ठीक आहे, येणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा आणि कंबाईनची पूर्व परीक्षा ह्याच्यासाठी तुम्ही जर आतापासून कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे 4 महिने असणार आहेत, आणि या 3-4 महिन्यामधले 5-6 क्वेश्चन आपल्याला आढळतात, आणि मग जुने क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात। ठीक आहे, म्हणजे येतीलच असं काय नाही, पण रिसेंट मधले क्वेश्चन थोडेसे पटकन उचलतात त्यामुळे ते लक्षात ठेवा। नोट्स काढल्या तर तुम्हाला याची वेगळी काय तयारी करायची गरज पडणार नाही, आणि तुम्ही बाकी कुठला सोर्स असेल तुमचा रेग्युलर तोही एकदा चालू शकता। ठीक आहे, तर आज आपण सुरुवात करतोय द हिंदू 10 तारखेचा। तर आजची महत्त्वाची न्यूज म्हणजे कालपासून याची चर्चा चालू आहे ती की भारताला यावर्षी किती 5 भारतरत्न मिळालेले आहेत। ठीक आहे, तर काल 3 व्यक्तींना भारतरत्न जाहीर झालेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही आता असं ऐकलं असेल आजपर्यंत की आपण भारतरत्न 1954 साली पहिल्यांदा दिले, आणि त्याच्यामध्ये असा रूल आहे की एका वर्षी जास्तीत जास्त 3 जणांनाच देता येतात। ठीक आहे, हा रूल आहे। गृह मंत्रालयाने जे नोटिफिकेशन पब्लिश केलेलं होतं त्याच्यामध्ये ती माहिती आहे। फक्त एकच वर्ष आजपर्यंत ज्या वर्षी काय हा रूलला एक्सेप्शन झालंय ते म्हणजे 4 जणांना दिलाय, तो म्हणजे 1999 साली। पण आता 2024 हे एक वर्ष आहे, त्याला पुढचं एक्सेप्शन 2024 या वर्षी किती जणांना भारतरत्न दिलाय? 5 जणांना भारतरत्न दिला, आणि भारतरत्नची संख्या किती झाली आता? 53 संख्या झालेली आहे। ठीक आहे, सो एम.एस. स्वामीनाथन टोटल भारतरत्न रेसिपियंट किती झालेले? 53 व्यक्तींना भारतरत्न दिलेला आहे। ठीक आहे, सो आता काल जाहीर झाले ते 3 व्यक्तींना जाहीर झालेले आहेत। एम.एस. स्वामीनाथन यांना जाहीर झाला। स्वामीनाथन माहिती आहेत आपल्याला, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट अँड ॲग्रोनॉमिस्ट आहेत ते। ठीक आहे, त्यांचा जन्म कुंभकोणम तामिळनाडू इथला आहे। इन्स्ट्रुमेंटल रोल त्यांचा कशामध्ये राहिलेला आहे? ग्रीन रेव्होल्यूशन मध्ये राहिलेला आहे। ठीक आहे, आता हे 3 व्यक्तींचे आपण जर योगदान बघितलं तर ॲग्रिकल्चर सायंटिस्ट हे दोघं एम.एस. स्वामीनाथन आहेत, तर हे 2 इकडचे भारतरत्नाचे रेसिपियंट पी.व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग। नरसिंहराव भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत, 5 वर्ष मायनॉरिटी गव्हर्नमेंट चालवली त्यांनी। परराष्ट्र मंत्री होते, गृहमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते। राजकीय व्यक्तिमत्व आहे, पण सगळ्यात मोठं त्यांचं योगदान जे आहे ते 1991 ला पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जे LPGचं धोरण स्वीकारलेलं आहे। ठीक आहे, आणि या धोरणामुळे भारताची इकॉनॉमी आज जे भारतामध्ये आपल्याला बूस्ट दिसतोय किंवा इकॉनॉमी स्ट्रॉंग दिसते, एमर्जिंग इकॉनॉमी दिसती, तर त्याचे प्रणेते कोण आहेत? पी.व्ही. नरसिंहराव आहेत, त्यामुळे त्यांना ते क्रेडिट जातं। पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळात अर्थमंत्री कोण होतं? मनमोहन सिंग। ठीक आहे, सो मला असं वाटतंय की मनमोहन सिंग यांना पण कदाचित भारतरत्न पुढचं जाहीर होऊ शकतो। असं म्हणजे जसं पी.व्ही. नरसिंहराव यांचं योगदान आहे, पी.व्ही. नरसिंहराव यांचं योगदान काय? LPG पॉलिसीच्या वेळेस जेव्हा भारताची इकॉनॉमी पूर्णतः डबघाईला आली होती त्यावेळेस त्यांनी पॉलिटिकल बाजू सगळी सांभाळून ठेवली। मनमोहन सिंगला फ्री हँड दिला की तुम्हाला इकॉनॉमीमध्ये जे काय बदल करायचे आहेत, जे काय रेग्युलेशन पॉलिसी आणायचे तुम्ही त्या सगळ्या राबवा, पण इकॉनॉमी एका चांगल्या मार्गावर आणि वेगवान मार्गावर गेली पाहिजे एवढी खात्री करा। सो तो फ्री हँड जो आहे आणि पॉलिटिकल सपोर्ट जो आहे, अनेक वेळा मनमोहन सिंग यांनी उल्लेख केलेला आहे की 1991 ला मी जे करू शकलो, आय कुड नॉट हॅव डन विदाउट पी.व्ही. नरसिंहराव सपोर्ट। ठीक आहे, पी.व्ही. नरसिंहराव हे फर्मपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत। नंतर चौधरी चरण सिंग हे उत्तर प्रदेशचे 2 वेळा मुख्यमंत्री होते,
आणि भारताचे 5वे पंतप्रधान होते. भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग. तर अशा 3 महान व्यक्तींना काय झालेलं आहे, भारतरत्न जाहीर झालेलं आहे. आता आपण व्यक्तिविशेष जेव्हा आणखी पुढे बघू तेव्हा ह्याच्यामध्ये अधिक चर्चा करणार आहोत. चौधरी चरण सिंग बद्दल सांगायचं म्हटलं, उत्तर प्रदेशचे नेते, किसान नेते म्हणून पुढे आलेले. ठीक आहे, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये पण सहभाग घेतलेला आहे. स्वातंत्र्य संघर्षामध्ये जेलमध्ये पण गेलेले आहेत. 1937 ला पहिल्यांदा आमदारकीची इलेक्शन त्यांनी जिंकली. तिथून पुढे त्यांचा संसदीय कामाची कारकीर्द सुरू झालेली दिसते आपल्याला. 1969 मध्ये पहिल्यांदा काय झालेत, चीफ मिनिस्टर झालेत. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा 1970 मध्ये चीफ मिनिस्टर झाले आणि पुढे 1979 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले. इंटरेस्टिंगली भारताचे असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी कधी लोकसभेला फेस केलेलं नाही. म्हणजे ते पंतप्रधान झाले, शपथ घेतली आणि बहुमत सिद्ध करायच्या आधीच इंदिरा काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि चरण सिंग यांचं सरकार काय कोसळलेलं आहे. ठीक आहे, सो त्यामुळे काय त्यांना लोकसभेमध्ये जाऊन बहुमत सिद्ध करणे, भाषण करणे अशी कुठलीही त्यांना संधी मिळालेली नाही. तर कोणत्या पक्षाचे होते, आता ह्यांनी खूप पक्ष काढलेले आहेत. तसं खास करून MPSC ला GS2 ला यांच्या पक्षाचं नाव सारखं तिथं ऑप्शनमध्ये तर येत असतं किंवा चर्चेत येत असतं. यावर्षी पण मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की जनता दल सेक्युलर, यावर्षी GS2 ला क्वेश्चन आला होता की इंदिरा गांधी विरोधात अलायन्स करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणता पक्ष होता किंवा नव्हता. जनता दल सेक्युलर असं लिहिलेलं होतं. बऱ्याच लोकांना आत्ताचा जो जनता दल सेक्युलर आहे देवेगौडाचा त्याच्याशी कन्फ्यूज झालं, पण मी मग कालच सांगितलं की तो जनता दल सेक्युलर यस वाला जो लिहिलेला होता तो यांनी स्थापन केला होता चरण सिंग आणि 1979 साली राजनारायण सिंह बरोबर मिळून. ठीक आहे, सो त्यामुळे हे लक्षात असलं पाहिजे अशा बारीक बारीक गोष्टी. दुसरा यांचा पक्ष होता भारतीय क्रांती दल. भारतीय क्रांती दल हा पण ऑप्शन मध्ये आला होता 2020 साली. ठीक आहे, GS2 ला MPSCच्या मुख्य परीक्षेला. त्याच्यानंतर आता अजूनही जो पक्ष अस्तित्वात आहे तो राष्ट्रीय लोकदल, ज्याच्यापासून पुढे आला असा यांचा पक्ष होता लोकदल. ठीक आहे, आता लोकदल हा जो पक्ष होता तो उत्तर भारतामध्ये खास करून UP मध्ये आणि जाट पट्ट्यामध्ये ठीक आहे खूप प्रॉमिनंट पक्ष राहिलेला आहे. चरण सिंग यांनी स्थापन केलेला. याच पक्षाच्या पक्षचिन्हावर जे जनता पार्टी जी तयार झाली होती 1977 ला इंदिरा गांधीच्या विरोधात, त्या 1977 ला जनता पार्टीनं लोकदलच्याच चिन्हावर इलेक्शन लढवली होती आणि इलेक्शन मध्ये आपण बघितलं की जनता पार्टीनं 232 आय थिंक काहीतरी, मला जागा आठवत नाहीत नेमक्या, तेवढ्या जागा जिंकल्या आणि ते सत्तेमध्ये आले. मोरारजी भाई देसाई पंतप्रधान झाले होते. तेव्हा लोकदलच्या चिन्हावर सगळ्यांनी इलेक्शन लढवले होते जनता पार्टीच्या मेंबरने. जनता पार्टीमध्ये 5 पक्ष होते. तर ते चिन्ह कोणतं होतं, शेतकरी आणि त्याच्या खांद्यावर असलेलं नांगर, हे काय त्यावेळेसचं चित्र होतं. शेतकरी त्याच्या खांद्यावर असलेलं नांगर या चित्रावर काय त्यांनी इलेक्शन लढवल्याची दिसते आपल्याला. सो हे 3 व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न मिळाला. ह्याच्याबद्दल व्यक्तिविशेष मध्ये आपण आणखी पुढे डिटेलमध्ये बघूयात. आता सध्या आपण एवढीच चर्चा याची करूयात. 3 भारतरत्न लक्षात ठेवा. 1999 ला फक्त 4 व्यक्तींना मिळाला आहे. जनरली रूल असा आहे की 3च व्यक्तींना एका वर्षी देता येतो. 99 ला 4 व्यक्तींना मिळालाय. 2024 ला 5 व्यक्तींना मिळालाय. कोण आहेत ते 5 व्यक्ती, कर्पूरी ठाकूर, ठीक आहे, बिहारचे सामाजिक न्यायाचे प्रणेते मसीहा कर्पूरी ठाकूर. त्याच्यानंतर आडवाणी, लालकृष्ण आडवाणी यांना 1950, नंतर 51 MS स्वामीनाथन, 52 PV नरसिंहराव आणि 53 चरण सिंग, असे काय टोटल 53 व्यक्तींना भारतरत्न मिळालेला आहे. ठीक आहे, आता आपण पुढची बातमी बघूयात. महत्वाची ती आहे ती म्हणजे आय थिंक डायरेक्ट एडिटोरियल पेजवर आहे. आज काय मधल्या कुठल्या न्यूज महत्वाच्या नाहीत. 6 मंडल मंदिर अँड नाव मार्केट. ठीक आहे, आता हे जी व्यक्ती आहे विनय सीतापती, हे प्रोफेसर आहेत. त्यांनी पुस्तक लिहिलेलं जुगलबंदी, द BJP बिफोर मोदी, आणि PV नरसिंहराव यांचे चरित्र पण लिहिलेलं त्यांनी, हाफ लायन म्हणून.
ठीक आहे. आता यांचं जे काही इंटरप्रिटेशन आहे की यावर्षी 5 भारतरत्न का दिले, अनेक लोकांना असं वाटतं की इलेक्शन, आता ह्याच्यातलं असं कुणी आहे का जे भारतरत्न डिझर्व करत नाही, तर सगळेच व्यक्ती भारतरत्न नक्की डिझर्व करतात. ठीक आहे. तर अनेकांना असं फक्त वाटतं की बाबा 5 का दिलेत, इलेक्शन वर्ष असल्यामुळे दिलेत वगैरे अशा टीका करतात. पण आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. आपण आपलं अभ्यास करावा आणि आपल्याला जे 5 भारतरत्न आहेत त्यांच्याबद्दलची सगळी माहिती, मोदीजींनी 10 तास अभ्यास आपला वाढवलाय. कारण हे 5 व्यक्तींबद्दल पहिल्यांदा वाचताना एक तास तरी लागेल, त्याच्यानंतर 3-4 वेळा रिव्हिजन करताना अर्धा तास, असं टोटल मिळून 10 तास वाढले. पण एक नक्की आहे की त्या 5 व्यक्तीवर 1 ते 2 क्वेश्चन पुढच्या एक्झामला नक्की दिसतील, म्हणजे 100% दिसतील. त्यामुळे आपल्याला उलट फिक्स झाले क्वेश्चन असं समजा आणि सगळी माहिती त्या संबंधीची पाठ करून घ्या. ठीक आहे. आता मंडल कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन मंडल कमिशनचं जे पॉलिटिक्स आहे ते मोदींनी साधलं असं यांचं म्हणणं आहे. मंदिर अडवाणींना भारतरत्न देऊन मंदिर विषयीचं जे पॉलिटिक्स आहे ते मोदीजींनी साधलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मार्केट PV नरसिंहराव यांना भारतरत्न देऊन त्यांचं काय, मार्केट विषयीचं त्यांचं जे योगदान आहे त्याचे रिकग्निशन करून मार्केट संबंधितचे पण जे मतदाता आहेत, समजा मार्केट इकॉनॉमीला महत्व देणार आहेत, त्यांचं पण काय आहे मत आपल्या बाजूने वळवलं. थोडक्यात अशी याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जास्त आपण आता मंडल फोर्स जो आहे तो कधी उदयाला आला, फर्स्ट फोर्स 1990 मध्ये, ऑगस्ट 1990, आय थिंक 6 का 7 ऑगस्ट आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण 6 का 7 ऑगस्ट आहे की ज्या दिवशी VP सिंग यांनी घोषणा केली की मंडल कमिशन आम्ही लागू करत आहोत आणि त्याच्यानुसार 27% रिझर्वेशन देणार. VP सिंग लेड गव्हर्नमेंट बॅकवर्ड कास्ट कोटाज इन सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब while reservation for SC and ST had been recognized in the कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. ठीक आहे. हे तुमच्या पण लक्षात असेल, SC STचं रिझर्वेशन हे घटनेमध्येच सांगितलेलं आहे, कलम 330, 331, 32, 33 आणि 35 मध्ये की त्यांचे सेवा विषयीचे हक्क SC ST समुदायांचे. OBCचं जे रिझर्वेशन आहे ते घटनेत सांगितलेलं नाही, ते 1990 लागलेलं आहे. पण त्याच्या आधी बिहारमध्ये, नॉर्दर्न स्टेटमध्ये, बिहारमध्ये OBC रिझर्वेशन, त्याच्यामध्ये OBC एक्झॅक्टली म्हणता येत नाही, पण मागास, अतिमागास असं क्लासिफिकेशन करून कर्पुरी ठाकूरने लावलं होतं. ठीक आहे. त्यामुळेच कर्पुरी ठाकूर यांना काय म्हटलं जातं, सामाजिक न्यायाचा मसीहा म्हटलं जातं. इंटरेस्टिंगली हे लक्षात ठेवा, कर्पुरी ठाकूर यांनी जेव्हा लावलं होतं, मंडल कमिशन नाही म्हणता येत त्यांना, रिझर्वेशन दिलं होतं, आरक्षण जेव्हा दिलं होतं कर्पुरी ठाकूर यांनी, तेव्हा मुंगेरीलाल कमिशनच्या शिफारसीवरून दिलं होतं, मुंगेरीलाल कमिशनच्या शिफारसीवरून. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. बिहारमध्ये ज्या वेळेस पहिल्यांदा SC ST सोडून इतर मागास जातींना आरक्षण दिलं, ज्यांना आज आपण OBC म्हणतो, त्या आरक्षणाची शिफारस बिहारमध्ये मंडल कमिशनने केलेली नव्हती. तर मंडल कमिशनच्या आधी एक कमिशन होतं, त्याला मुंगेरीलाल कमिशन असं म्हणतात, आणि ह्यांनी रिझर्वेशनची शिफारस केली होती. त्यावेळेस कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री होते. त्यावेळेस मुंगेरीलाल हे जे कमिशन आहे ना, त्याची खूप अशी यथेच्छ थट्टा उडवली गेली होती. मुंगेरीलाल के हसीन सपने हा जो तुम्ही मुहावरा ऐकला असेल हिंदीमध्ये, तो मुहावरा इथूनच सुरू होतो की मुंगेरीलाल के हसीन सपने काय, तो ओबीसींना रिझर्वेशन, मागासांना रिझर्वेशन दिलं पाहिजे, अशा प्रकारे टवाळी केली गेलेली होती थोडक्यात. पण कर्पुरी ठाकूर यांनी काय आहे, मागे हटले नाहीत आणि मुंगेरीलाल कमिशनच्या शिफारसी त्यांनी लावल्या. मुंगेरीलाल कमिशन नंतर बिहारमध्ये मंडल कमिशन नेमलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत सरकारने पण 1978ला मंडल कमिशनच नेमलेलं. त्या मंडल कमिशनच्या शिफारसी आपल्याला माहिती. तिथून काय ओबीसींना जे रिझर्वेशन मिळालं आणि ओबीसींचा राजकारणातला किंवा एक राजकारणामधला एक फोर्स म्हणून तयार झाले. त्याच्यानंतरच्या पॉलिटिक्स रिकग्नाइज करण्यासाठी कर्पुरी ठाकूर यांना यांना भारतरत्न दिलं असं लेखकाला म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, भारतीय जनता पक्षाचे नेते अडवाणी यांनी रथयात्रा काढली, त्यामुळे त्यांना भारतरत्न दिला असं थोडक्यात मंदिर पॉलिटिक्सच्या संदर्भात यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे की आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे फॉरगॉटन प्राईम मिनिस्टर कोण, PV नरसिंहराव. ठीक आहे.
त्यांनी किस्से सांगितले ते एक दोन, की बाबा ते हैदराबादमध्ये रिक्षाने फिरत होते आणि त्यांनी नरसिंहरावच्या मुलांना भेटायला चालले होते. तेव्हा रिक्षावाल्याला विचारलं, नरसिंहराव माहितीत का? तो म्हणे कोण आहे माहिती नाही, पण त्यांचं नाव इथल्या पुलाला दिलेलं आहे एवढंच माहिती मला फक्त. ठीक आहे. सो थोडक्यात त्यांनी काय सांगितलं, की एवढा मोठा नेता, प्राईम मिनिस्टर होते, एवढे भारतीय इकॉनॉमीसाठी सर्वोच्च योगदान दिले त्यांनी, इकॉनॉमी खुली केली. ठीक आहे. प्रायव्हेट सेक्टरचा सहभाग वाढवला, सार्वजनिकचा कमी केला, त्यानंतर रेग्युलेशन्स कमी केले, ज्याच्यामुळे आजच्या आपल्याला जे फळं मिळत आहेत इकॉनॉमीमध्ये त्यांच्यामुळे. पण त्यांना त्यांचं जे ड्यू रिकॉग्निशन मिळायला पाहिजे होतं ते त्यांना मिळालं नाही, असं त्या लेखकाचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता ह्यांनी 2-4 गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत, की बाबा त्यांचं योगदान काय आहे. तर पहिलं, इकॉनॉमीमध्ये योगदान आहेच आहे. ठीक आहे. मार्केट इकॉनॉमी ओपन केली, मार्केट इकॉनॉमीमध्ये आपण एंटर केलं, त्याच्यानंतर हळूहळू काय आहे, प्रायव्हेट सेक्टर ग्रो झालं भारतामध्ये, FDI येऊ लागली, IT सेक्टर उभं राहिलं आणि आजची जी भारताची ग्रोथ दिसते त्याला जे सुरुवात म्हणतायत किंवा दारं उघडी केली ते कोण? मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना त्यांना जो सपोर्ट केला PV नरसिंहराव. ठीक आहे. PV नरसिंहराव मायनॉरिटी गव्हर्नमेंट चालवायचे, लक्षात ठेवा. मायनॉरिटी, पूर्ण बहुमत नव्हतं काँग्रेसला बहुमतापासून 50 एक जागा कमी होत्या. 51 जागा कमी होत्या, 232 जागा होत्या काँग्रेसच्या. तरी पण त्यांनी ते गव्हर्नमेंट, अपक्ष असतील, इतर छोटे छोटे दल असतील, झारखंडचे त्यांचं ते प्रकरण खूप जास्त गाजलं होतं, शिबू सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे. ठीक आहे. तर हे मायनॉरिटी गव्हर्नमेंट असताना देखील त्यांनी मनमोहन सिंगांना पूर्ण सपोर्ट दिला आणि इकॉनॉमी खुली झाली. हे एक त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच. ठीक आहे. दुसरं कॉन्ट्रीब्युशनची चर्चा केली त्यांची फॉरेन पॉलिसी. ठीक आहे. फॉरेन पॉलिसी पण लक्षात ठेवा, की फॉरेन पॉलिसीमध्ये आतापर्यंत आपलं काय झालं होतं, नेहरू पासून ते 1990 पर्यंत रशियाकडे खूप जास्त झुकाव होता. ऑब्विसली आपण समाजवादी विचारांनी प्रेरणेने पंतप्रधान बघितले इंदिरा गांधी पर्यंत. ठीक आहे. त्यामुळे रशियाकडे झुकाव जास्त होता आणि USA पासून काय आपण एक हात लांबच अंतर ठेवून राहायचो. त्यामुळे भारतीय इकॉनॉमीसाठी ती गोष्ट चांगली नव्हती आणि इकॉनॉमी पडझड होत होती. ते आपण कुठेतरी रिस्ट्रक्चर करायला बघत होतो. म्हणून काय, नरसिंहराव यांनी युनायटेड स्टेट्सशी चांगले रिलेशन, खास करून ज्यावेळेस बर्लिन वॉल पडली, बर्लिन एकत्र आलं, USSRचा पाडाव झाला, सोव्हिएत रशिया नावाची अशी कुठली मोठी एंटिटी आता राहिली नाही. तर ऑफकोर्स अमेरिकेबरोबर चांगले संबंध असणं गरजेचं होतं आणि नरसिंहराव यांनी ते इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. इस्रायल बरोबर संबंध इस्टॅब्लिश केले. त्यानंतर 1992ला आपण एशियनबरोबर पण संबंध इस्टॅब्लिश केले. ठीक आहे. तो हे समाजवादी विचारांमधनं बाहेर पडून, ठीक आहे, भारतीय विदेश नीतीला, फॉरेन पॉलिसीला पण आकार द्यायचं काम काय त्या काळात नरसिंहराव यांनी केल्याचं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचं पुढे वेलफेअर स्कीम, त्यांच्या काळामध्ये पंतप्रधान प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, नाही, PMRY, प्राईम मिनिस्टर रोजगार योजना, अशा, त्यानंतर इंदिरा महिला योजना, महिला समृद्धी योजना, त्यानंतर महिलांसाठी कोष. ठीक आहे. अशा काही गोष्टी सुरू झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NSAPचा जो प्रयत्न आहे, नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, त्याच्या अंतर्गत विधवा महिलांना, अपंगांना, वृद्धांना पेन्शन दिलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मिड डे मिल स्कीम आहे 1995 पासूनच. त्याच्यानंतर त्यांच्याच काळामध्ये इंटरनेट सुरू झालं. 15 ऑगस्ट 1995 याच दिवशी इंटरनेट पण सुरू झालंय. अजून डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, DPEP. तर अशा वेलफेअर स्कीमचं पण त्यांनी काय उदाहरण थोडक्यामध्ये सांगितलं, की त्यांनी नॅशनल स्तरावर, ह्याच्या आधी वेलफेअर स्कीम ज्या असायच्या त्या नॅशनल स्तरावर आहेत असं आपण म्हणू शकतो, पण त्या थोड्याशा पायलट बेसिसवर, टार्गेट ग्रुपवर अशा प्रकारे लॉन्च केल्या जायच्या. पण नॅशनल स्तरावर त्यांनी काय वेलफेअर स्कीम सुरू केलं, हे एक त्यांचं आहे. त्याच्यानंतर पंजाब कॉन्स्पिरन्सी. ठीक आहे. कॉन्स्पिरन्सी नाही, थोडक्यात पंजाब इन्सर्जन्सी. पंजाबमध्ये जी अस्थिरता होती आणि पंजाबमध्ये जो हिंसाचार वाढला होता, भिंद्रनवाले 1978-79 पासून, मग ते इंदिरा गांधीची हत्या, ऑपरेशन ब्लू स्टार, हे सगळं माहिती आपल्याला. ते जे 10-12 वर्ष पंजाबचे सगळे अस्थिरतेमध्ये गेले, शेवटी ते संपवण्याचं काम कोणाच्या काळामध्ये झालंय, PV नरसिंहराव यांच्याच काळामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. सो अशा काही 4-5 गोष्टी आहेत. इकॉनॉमी संदर्भात आहे, त्यानंतर वेलफेअर स्कीम संदर्भात आहे, फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात आहे, पंजाबमधली अस्थिरता संपवण्याच्या बाबतीत पण आहे.
त्याच्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी आहेत असं काही नाही, त्यांचे एक दोन त्यांच्या काळातले काय ज्याचा दोष त्यांना दिला जातो किंवा ज्यांचा आरोप त्यांच्यावर ठेवला जातो ते म्हणजे एक तर पंजाबमध्ये ज्यावेळेस शीखांविरोध दिल्लीमध्ये ज्यावेळेस दंगली झाल्या इंदिरा गांधीच्या हत्येनंतर, शीख विरोधी दंगली, त्यावेळेस ते गृहमंत्री होते आणि गृहमंत्री असूनही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले नाहीत असं म्हटलं जातं त्यांच्या विरोधात आरोप करताना. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याच काळामध्ये काय बाबरी मस्जिद पाडली गेली, हा एक त्यांच्या संबंधित टीका केली जाते, बाकी काही नाही. मग ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, या गोष्टी विचारलेल्या आहेत. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे द डिक्लाइन ऑफ अमेरिकास लीडरशिप. ठीक आहे, तर आपण बघतोय की मागचे पूर्ण 20वे शतक अमेरिकेनं डॉमिनन्स केलेलं आहे जवळपास. दुसऱ्या महायुद्धानंतर तर अमेरिका युरोपचा शक्ती कमी होते आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकाच पॉवरफुल म्हणून पुढे येते आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया आहे. ठीक आहे, पण आता आपल्याला काय दिसतं रिसेंट इयरमध्ये अमेरिकेचा डिक्लाइन दिसतोय. अमेरिकेचा डिक्लाइन का होतोय याच्या कारणांची चर्चा आणि कसा होतोय, त्याच्यानंतर मग चायना आणि रशिया कसे पुढे येत आहेत त्याला अपोज करत, हे पण चर्चा केलेली आहे. पहिलं तर इथं त्यांनी दिलंय की अमेरिकेची स्ट्रेंथ काय होती, ट्रेडिशनल स्ट्रेंथ अमेरिकेची. तर 4 मुद्दे सांगितलेले, ते पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पटकन की बाबा अमेरिका जगात पॉवरफुल का आहे. तर 4 गोष्टी पटकन. एक तर त्यांची व्हॅल्यूज प्लॅटफॉर्म, अमेरिका काय त्यांची व्हॅल्यूज आहेत जे लिबरल इकॉनॉमिक व्हॅल्यूज, त्याच्यामुळं मल्टीकल्चरल. दुसरं मिलिटरी पॉवर. ठीक आहे, अमेरिकेची मिलिटरी प्रचंड शक्तिशाली, जगातली सगळ्यात मोठी ताकदवर मिलिटरी. तिसरं म्हणजे फायनान्स, जागतिक फायनान्समध्ये ग्लोबल फायनान्समध्ये अमेरिका आणि अमेरिकाचा डॉलर हे खूप महत्वाचे केंद्रस्थानी असतात असं आपण म्हणू शकतो. तिसरं मुद्दा आणि चौथं म्हणजे टेक्नॉलॉजी. ठीक आहे, जगातल्या ज्या ज्या टेक्नॉलॉजी येतात त्या मोस्ट ऑफ द टेक्नॉलॉजींची सुरुवात, संशोधन, रिसर्च कुठून झाल्याचं दिसतं आपल्याला दुसऱ्या महायुद्धानंतरचं. त्याच्या आधी जर्मनीबद्दल असं म्हटलं जायचं, इव्हन जर्मनी जे आपण पाणबुडी म्हणतो ना, तर पाणबुडीचा शोध पण जर्मनीला लावलेला आहे. त्याच्यानंतर अणुबॉम्ब पण कदाचित हायझेनबर्ग आणि तो दुसरं कोण निल्स बोर यांच्यामधले जे काय कोपेनहेगनला झालं ते जर झालं नसतं तर कदाचित हायझेनबर्गने जर्मनीनं थोडक्यामध्ये काय अणुबॉम्ब बनवला पण असता अमेरिकेच्या आधी. तर एवढं जर्मनीबद्दल बोललं जायचं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर कोण पुढे आले, अमेरिका. त्याचे कारण दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, मूल्य हे आपल्याला ह्याच्यासाठी गरजेचं आहे मुख्य परीक्षेसाठी. नंतर लष्करी शक्ती. ठीक आहे, नंतर आर्थिक स्थिती, वित्तीय दबदबा अमेरिकेचा, आणि चौथं काय तंत्रज्ञान क्षेत्रातील वर्चस्व. ते तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला काय ह्याच्यात नवीन सांगायची गरज नाही. मग त्यांनी उदाहरण दिले थोडक्यामध्ये की कसं रिसेंट इयरमध्ये अमेरिकेची काय आहे लीडरशिप जे आहे, जागतिक नेतृत्व, ते जागतिक नेतृत्व संपत येत आहे. ठीक आहे, वेस्टर्न व्हॅल्यूज दॅट हॅव हेल्ड यूएस डॉमिनेटेड, म्हणजे पाश्चात्य मूल्य, त्या पाश्चात्य मूल्यांकडे पण कुठंतरी काय जगामध्ये तिरस्काराने बघितलं जातंय. खास करून इथं एशियाचं उदाहरण दिलंय त्यांनी. ठीक आहे, ते नवसाम्राज्यवादाचं उदाहरण आहे किंवा मग ते अमेरिकेचा आणि युरोप, पश्चिम युरोप खास करून त्यांचा अहंकार आहे, अशा प्रकारे चर्चा इथं केलेली आहे. दुसरं पोलरायझेशन, इश्यू ऑफ लेजिटिमेसी. ठीक आहे, आजपर्यंत काय आहे इंटरनॅशनल ऑर्डरमध्ये किंवा इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटमध्ये अमेरिकेची जी परिस्थिती होती ती एक पोलरायझेशनची परिस्थिती होती. ठीक आहे, पण आता ते काय करायले, आपण मागं पण बघितलं पॅरिस करारामधनं माघार घेतली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं उदाहरण दिलंय जे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप जी की खूप गरजेची होती. कशासाठी, तर ह्युमन राईट, ट्रान्सपरन्सी अँड लिबरल डेमोक्रेसी. ठीक आहे, आणि इंटरनॅशनल रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर, हे काही 4-5 महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यासाठी ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप महत्वाची दिसत होती. पण तिथं अमेरिकेने त्याच्यातनं डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी माघार घेतली. सो जे महत्वाचे मुद्दे आहेत तिथनं अमेरिका माघार घेताना दिसते. म्हणून यांचं म्हणणं आहे की आता ते ऱ्हासाला अमेरिकेचा जो प्रभाव आहे तो ऱ्हास पावत चाललेला आहे. ठीक आहे, दुसरं महत्वाचा मुद्दा रिसेंटचं जे उदाहरण आहे इस्रायलचं, ते पण उदाहरण इथं दिलेलं आहे की
इस्रायलचा जो व्हायलन्स चालू आहे सध्या पॅलेस्टाईनच्या विरोधामध्ये, त्या पॅलेस्टाईनच्या विरोधातल्या व्हायलन्समध्ये अमेरिका स्वतः काय सहभागी आहे, साथीदार असल्यासारखं दिसतंय. आणि ते इस्रायलला बंद करा किंवा इस्रायलच्या या विरोधाचा, या त्यांच्या युद्धाचा विरोध करू शकत नाहीये असे आपल्याला दिसतंय. ठीक आहे. आता चायना आणि रशिया. चायना आणि रशिया हे दोन देश आहेत. चायना USA आर्थिक स्थितीवर पण टक्कर देते, संघर्ष घ्यायचा प्रयत्न करते. त्यानंतर विस्ताराच्या अनेक देश आपल्या बाजूला वळवण्याच्या या भूमिकेतनं पण अमेरिकेशी टक्कर देताना दिसते, संघर्ष घेताना दिसते. तर रशिया काय लष्कराच्या माध्यमातून तीच गोष्ट करायचा प्रयत्न करते. ठीक आहे. तर याची चर्चा इथं केलेली आहे की चायना आणि रशिया अमेरिकेचे जे एकाधिकारशाही आहे, चायना आणि रशिया हे दोघं स्वतः तर एकाधिकारशाही राहू इच्छितातच, त्याचबरोबर ते इंटरनॅशनल ऑर्डर, आंतरराष्ट्रीय जी व्यवस्था आहे जी खास करून अमेरिकेच्या अवतीभोवती फिरते, अमेरिका केंद्रित किंवा एककेंद्रित झालेली, ती बदलायचा प्रयत्न चायना आणि रशिया करतायत. ती बहुकेंद्रित करायचा प्रयत्न करतायत किंवा त्यांना केंद्रस्थानी यायचा कुठंतरी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. अनेक खास करून एशिया आणि आफ्रिकामध्ये अनेक ठिकाणी सध्या वेस्टर्न लिबरल व्हॅल्यूज ज्या आहेत, पाश्चिमात्य उदारीकरणाचे जे विचार आहेत, त्या उदारीकरणाच्या विचारांना आत्ताच आपण बघितलं की ते साम्राज्यवादी विचार, नवसाम्राज्यवादी विचार किंवा मग त्यांच्याकडे अमेरिका आणि वेस्टर्न युरोप या देशांचा अहंकार म्हणून बघितलं जातं. आणि ते कुठंतरी विचार नाकारायचा प्रयत्न एशिया आणि आफ्रिका इथल्या देशाकडनं होतोय असं दिसतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रयत्न यांच्याकडनं काय केला जातोय तो म्हणजे ब्रिक्स बँक, जी न्यू डेव्हलपमेंट बँक ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. जिचं मुख्यालय शांघायला आहे. तर या ब्रिक्स बँकेकडून एक नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था, वित्तीय व्यवस्था उभा करण्याचा पण प्रयत्न केला जातोय. कारण सध्याची जी आर्थिक व्यवस्था आहे जगाची, फायनान्शियल सिस्टीम, ती अमेरिकेच्या डॉलर केंद्रित आहे. डॉलर त्याच्या केंद्रस्थानी दिसतोय. पण एका कुठल्याही चलनाच्या केंद्रस्थानी सगळं वर्ल्ड फायनान्स असणं, ग्लोबल इकॉनॉमी असणं हे काही चांगलं नाहीये. म्हणून त्याला चॅलेंज म्हणून थोडक्यात IMF, वर्ल्ड बँक यांच्या सिस्टीमला चॅलेंज म्हणूनही ही ब्रिक्स बँक काय पुढे आलेली न्यू डेव्हलपमेंट बँक, हे लक्षात ठेवा. ब्रिक्स बँकेची घोषणा 2014ला झाली होती. फोर्टालेझा परिषद इथं घोषणा झाली होती आणि स्थापना तिची 2015ला झालेली आहे. तिचं मुख्यालय शांघायला आहे. तिचे सध्या 9 मेंबर आहेत. सगळ्यात शेवटचा इजिप्त हा 9वा मेंबर आहे. सगळ्यात शेवटचा मेंबर कोण झालाय? इजिप्त. 9वा मेंबर कोण आहे? इजिप्त. ठीक आहे. सो ही ब्रिक्स बँक फक्त तुम्हाला चर्चेत आली म्हणून सांगितलं. ब्रिक्स बँक मार्फत अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, जसं की IMF, वर्ल्ड बँक आहे, त्यांना पर्याय उभा करायचा कुठंतरी प्रयत्न केला जातोय. ठीक आहे. याच्याविषयी पण चर्चा झालेली आहे. आणि US आणि चायना हे सिक्युरिटी आणि इकॉनॉमी दोन्ही क्षेत्रामध्ये काय कॉम्पिटिशन करताना दिसत आहेत. दोघांना पण जगाच्या केंद्रस्थानी इथं राहायचं आहे असं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असेल, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल, चायना USA काय टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. जरी USA हे इनडिस्पेन्सिबल म्हणजे अपरिहार्य राष्ट्र म्हणून उभं आहे समजा इंटरनॅशनल वर्ल्ड ऑर्डरमध्ये, तरी पण त्याला चॅलेंज करण्याचे प्रयत्न वारंवार काय चीन आणि रशियाकडून होत आहेत. ठीक आहे. तर ह्याच्याविषयी आंतरराष्ट्रीय रिलेशनच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आणि ऑब्जेक्टिव्ह जर म्हणाल आपण परीक्षेसाठी MCQ, तर आता आपण जसं चर्चा केली, कोणती चर्चा? ही ब्रिक्स बँकेची. फोर्टालेझा परिषद 2014 तिथं घोषणा झाली. 15ला बँक स्थापन झाली. 9 मेंबर आहेत. सगळ्यात शेवटचा सध्या मेंबर कोण आहे? इजिप्त. आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय कुठं आहे? शांघायला मुख्यालय. आणि इंटरेस्टिंगली आय थिंक सध्या दिल्मा रोसेफ, ज्या ब्राझीलच्या मुख्य हे होत्या पहिल्या प्रेसिडेंट, त्या सध्या ब्रिक्स बँकेच्या अध्यक्ष. बहुतेक तुम्ही एकदा चेक करा. पण दिल्मा रोसेफ या ज्या ब्राझीलच्या प्रेसिडेंट होत्या पूर्वी, त्या सध्या काय न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा ब्रिक्स बँक याच्या अध्यक्षा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे फेलकू. आता इथं काय नाही, थोडंसं आहे, फक्त चर्चा करून घेऊया याच्यामध्ये की नेमकं झालंय काय. फेलकू. ठीक आहे. कुठं? तर ब्राझीलमध्ये काय झालंय, ब्राझीलमध्ये जे 2022 मध्ये इलेक्शन झालेलं आणि त्या इलेक्शनमध्ये लुला
लुला जिंकून आलेले आहेत आणि जे हरलेले आहेत बॉल्सोनारो, ठीक आहे. तर या बॉल्सोनारोने काय केलं, मिलिटरीच्या काही लोकांशी सोबत करून एक उठाव करण्याचा प्रयत्न केला आणि प्रेसिडेंट जे आहेत लुला डी सिल्वा त्यांना हलवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना गव्हर्नमेंट ओव्हरथ्रो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी काय केलंय, बॉल्सोनारोने इलेक्शन प्रोसेसवर डाऊट घेतला. इलेक्शन प्रोसेसवर डाऊट घेतला, जसं की ट्रम्पच्या अनुयायांनी केलं होतं. कॅपिटॉलवर अटॅक करायला गेले होते. ज्यावेळेस ट्रम्प हारले हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी थेट कॅपिटॉलवरच अटॅक केला होता. त्या प्रकारे यांनी लगेच नी जर्क रिॲक्शन दिली नाही, पण 2 वर्षांनी मिलिटरीच्या काही लोकांना सोबत घेतलं आणि असं सांगायला सुरुवात केली की बाबा इलेक्शन प्रोसेसमध्ये घोटाळा आहे. ठीक आहे. 2-3 प्रकारे त्यांनी हा प्रयत्न केला. एक तर ट्रूप ऑर्गनाईज केले, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, जजेसला अंडर सर्व्हिलन्स करायचा प्रयत्न केला आणि मॉबला भडकवायचा प्रयत्न केला की प्रोटेस्ट करण्यासाठी, ठीक आहे. याच्या मार्फत काय त्यांनी ब्राझीलच्या प्रेसिडेंटला ओव्हरथ्रो करायचा प्रयत्न केलेला आहे. याच्याविषयी बातमी फक्त थोडंसं काय नाही, त्यांनी सांगितलं की बाबा हा चिंतेचा विषय आहे, कारण 1964 ते 85 याच्यानंतर या दरम्यान ब्राझीलमध्ये हुकुमशाही होती, मिलिटरी हुकुमशाही. तशीच हुकुमशाही परत आणायचा प्रयत्न बोल्सोनारो करत आहेत आणि नवीन जन्मलेली लोकशाही सस्टेन राहिली पाहिजे असं लुला डी सिल्वा यांनी घोषणा करूनच त्यांनी काय झाले होते, राष्ट्रपती झाले होते. ठीक आहे. सो ते फक्त ब्राझीलच्या दृष्टीनं इंटरनॅशनल रिलेशनशिपमध्ये एक लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. अन ऑनर विथ पॉलिटिकल ओव्हरटोन, ठीक आहे. आता पॉलिटिकल ओव्हरटोन दिसतोय असं यांचं म्हणणं आहे. आपण चर्चा केली या मुद्द्यावर, परत काय इकडे येत नाही. आता आपला देश सगळा पॉलिटिक्सच्या अवतीभोवती घुमतो, त्यामुळे हा निर्णय पॉलिटिकल आहे ना हा नाही असं म्हणून चालत नाही. जो निर्णय आहे तो निर्णय आहे. त्यामुळे सरकारच्या प्रत्येक गोष्ट पॉलिटिकलच म्हणून ती डिस्कार्ड करायची असं काय नाही. कारण हे जे 5 जणांना जाहीर झालंय ते 5ला 5ही आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न दिला तर तो सन्मानच आहे, तो स्वीकारावाच लागतो. कॅबिनेट नॉट टू स्पेक्ट्रम फॉर रेल्वे विदाउट ट्राय रिप्लाय, ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा फक्त की जो मागच्या वर्षी बालासोरला अटॅक हे झाला होता, ट्रेन दुर्घटना, आय थिंक जून 2023ला झाली बहुतेक, ठीक आहे. 296 लोक मेले होते. ओडिसामध्ये ट्रेन दुर्घटना झाली होती बालासोरला. त्या दुर्घटनेनंतर काय, त्या दुर्घटनेच्या वेळी लक्षात काय आलं की रेल्वेकडे कम्युनिकेशन करण्यासाठी हाय पॉवर अशी कुठली कम्युनिकेशनची टेक्नॉलॉजी नाहीये. त्यासाठी त्यांनी काय केलं तर भारत सरकारकडे स्पेक्ट्रम मागितले. स्पेक्ट्रम त्यांनी 15 मेगाहर्ट्जचे मागितले, ठीक आहे. 15 मेगाहर्ट्जचे स्पेक्ट्रम मागितले की ज्याच्याद्वारे आम्हाला काय संदेश वहन करता येईल, ठीक आहे. पण त्यांना 5 मेगाहर्ट्जचे आय थिंक हे केले होते, अलॉट केले होते. पण 5 मेगाहर्ट्जचे अलॉट केलं त्याच्यामध्ये व्हिडिओ क्वालिटीज येत नाही आणि जेव्हा कुठं ऍक्सिडेंट असतो, काही समस्या असते त्यावेळेस व्हिडिओची पण देवाणघेवाण गरजेची आहे. म्हणून काय त्यांची मागणी आणखीन जास्तची आहे, ठीक आहे. त्यांना आता 5 मेगाहर्ट्ज ग्रांट केलेला आहे. त्यांची ओरिजिनल मागणी किती आहे, 15 मेगाहर्ट्जची. कशासाठी पाहिजे तर संदेशवहन व्यवस्थित व्हावं. कारण आता काय आहे, 5 मेगाहर्ट्जमध्ये काय होतं, तुम्ही एखादा व्हिडिओ सध्याच्या इस्टॅब्लिश संदेशवहन टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं रेल्वेचे, की एखादा व्हिडिओ जर पाठवायचा असेल तर तो व्हिडिओ त्यांना पाठवता येत नाही. कुठल्या तरी रेल्वे स्टेशनला जाऊन तिथून वायफायनी व्हिडिओ त्यांना पाठवावा लागतो. असं काहीतरी ते प्रॉब्लेम आहे त्यांचा. पण त्यांनी सांगितलं की आम्हाला 15 मेगाहर्ट्ज द्या, 15 नाही तर नाही अजून 5 म्हणजे 10 मेगाहर्ट्ज तरी द्या, आणि ज्याच्याद्वारे काय आमचं कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि रेल्वेचे हे जे कोल्युजन होतात, टक्कर ज्या होतात त्या टक्कर आपल्याला टाळता येतील आणि रेल्वे प्रवास सुरक्षित करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. पण बातमी काय आहे, हे भारत सरकारने जेव्हा दिलंय तेव्हा ट्रायच्या रिप्लायची हे पण बघितलं नाही, वाट पण बघितली नाही, म्हणून बातमी झाली. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, ट्राय, ठीक आहे. हे जनरली काय स्पेक्ट्रम विषयी आणि टेलिकॉम विषयी सगळ्या प्रकरणं हाताळतं.
तर ट्रायला जे विचारलं होतं, ट्रायला द्यावा का नको भारत सरकारने विचारलं, त्याची वाट पण बघितली नाही रिप्लायची. थोडक्यात आम्ही देतोय, मग तुम्ही तुमच्या पद्धतीचा रिप्लाय द्या, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. दुसरं एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रोल बॉन्ड ह्याच्यावरनं पण खूप न्यूजमध्ये चालू असते. इलेक्ट्रोल बॉन्डचा मुद्दा. तर इलेक्ट्रोल बॉन्ड कधी सुरू झालेत काय, हे आपल्याला MCQ पण याचे माहीत असणं गरजेचं आहे. कारण असा रॅन्डम क्वेश्चन येऊन जातो. इलेक्ट्रोल बॉन्डची सुरुवात या वर्षी करण्यात आली. जसं यावर्षी मुख्य परीक्षेला प्रश्न होता, ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, काय त्याला म्हणतात मराठी, महत्वाकांक्षी किंवा आकांक्षी जिल्हा कार्यक्रम कधी सुरू झाला, 2018. ठीक आहे. तर तसं एक रॅन्डम प्रश्न येऊन जातो, त्यामुळे ते लक्षात ठेवलं पाहिजे किंवा पाठ असलं पाहिजे. 2017-18च्या बजेटमध्ये घोषणा झाली होती इलेक्ट्रोल बॉन्डची, पण त्याची सुरुवात कधी झालेली आहे, 2018 मध्ये सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड कोण खरेदी करू शकतं, भारतीय व्यक्ती किंवा कंपनी दोघंही खरेदी करू शकतात. इलेक्ट्रोल बॉन्ड किती अमाऊंटचे असतात, 1000 ते 1 कोटी इथपर्यंतच्या अमाऊंटचे असतात. कोणत्या बँकेच्या शाखेत मिळतात, तर ते SBIच्या शाखेमध्ये मिळतात. ठीक आहे. वर्षातनं 4 वेळा काय ते विक्रीसाठी खुले केले जातात, जानेवारी, एप्रिल, त्याच्यानंतर अजून ऑक्टोबर, डिसेंबर, असं काहीतरी. ठीक आहे. 4 वेळा SBIच्या शाखेमध्ये विक्रीला असतात. इलेक्शन इयर असेल तर त्याच्यामध्ये सूट दिली जाते विक्रीच्या दिवसासंदर्भात. पुढचं म्हणजे एकदा ज्या व्यक्तीने घेतले त्या व्यक्तीला फक्त बँकेमध्ये नाव वगैरे नोंदवावं लागतं, पण त्याचं नाव कुठं उघड केलं जात नाही. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एक गोपनीयता पण राहते. दुसरं, एकदा बॉन्ड विकत घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत काय करावं लागतं, बँक त्या पार्टीला, ज्या पार्टीला आपल्याला पैसे डोनेट करायचे, त्या पार्टीला त्याच्या अकाउंटमध्ये कॅश करावा लागतो, तेव्हाच त्या बॉन्डचे पैसे पार्टीच्या अकाउंटमध्ये येतात. तर इलेक्ट्रोल बॉन्ड कशासाठी आहे, तर निवडणुकामध्ये राजकीय पक्षांना निवडणुका लढवण्यासाठी लोकांकडून पैसे देण्यात येतात. त्या पैसे देण्या अधिक सोपं व्हावं याच्यासाठी आहे, कॅशचा वापर कमी व्हावा याच्यासाठी आहे. कोण घेऊ शकतं, भारतीय व्यक्ती, कंपनी घेऊ शकते भारतीय. ठीक आहे. कधी अमाऊंट काय असते, 1000 ते 1 कोटी इथपर्यंत अमाऊंट असते, 1च्या पटीमध्ये. ठीक आहे. तर हे झालं इलेक्शन बॉन्ड. प्रश्न इथं मुद्दा काय आहे सध्या चर्चेला, बातमी, 54% ऑफ BJP टोटल इन्कम केम फ्रॉम इलेक्ट्रोल बॉन्ड्स. ठीक आहे. अशा प्रकारची इथं न्यूज आपल्याला दिसते. तर 1294 रुपये BJPला काय इलेक्ट्रोल बॉन्ड मधनं मिळाले 2022-23 मध्ये, अशी माहिती इथे देण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लोकसत्ताचं बघूयात. ठीक आहे. लोकसत्ताच्या महत्वाच्या न्यूज बघूयात. तर व्यक्तिवेध मध्ये महत्वाची न्यूज आहे, शशिकांत उर्फ नाना मुळे यांचं नाव आहे, शशिकांत उर्फ नाना मुळे. ठीक आहे. यांना भीमसेन जोशी, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झालाय. लक्षात ठेवा, शशिकांत उर्फ नाना मुळे यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला. ठीक आहे. असे प्रश्न विचारतात राज्य सरकारचे पुरस्कार, तर शशिकांत उर्फ नाना मुळे यांना भीमसेन जोशी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. 2020चा म्हणजे अनेक वेळा राज्य शासनाचे पुरस्कार जोड्या लावामध्ये विचारले जातात किंवा वन लाईनर विचारला जातो. 2020च्या कंबाईनला मला आठवतंय मंगेश पाडगावकर पुरस्कार विचारला होता, त्यावर्षी कोणाला मिळाला. ठीक आहे. मी मंगेश अनिल असंच फक्त लक्षात ठेवलं होतं, एवढंच फक्त, मंगेश अनिल. कारण पूर्ण नाव लक्षात राहत नाही आपल्या, पूर्ण नाव लक्षात राहण्याच्या, पाठ ठेवण्याच्या नादात काहीच लक्षात राहत नाही. मग फक्त मी मंगेश अनिल आणि अनिल गोरे म्हणून कोणतरी होते, त्यांना त्या वर्षीचा मंगेश पाडगावकर पुरस्कार मिळाला होता. सांगायचा मुद्दा हा आहे की असं विचारतात, पण आपल्याकडनं दुर्लक्ष होतं या बातम्या. ठीक आहे. परीक्षेत आल्यावर वाटतं पाठ करायला पाहिजे होतं, पण ते आत्ताच पाठ करा. 3-4 मुद्दे फक्त पाठ करा. एक, शशिकांत उर्फ नाना मुळे यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला. ते कोण होते, ते तबला वादक होते, तबल्याची साथ करायचे कलावंताला, गायकाला. ठीक आहे. ते तबला वादक होते. मत्स्यगंधा नावाचे नाटक त्यांचं फेमस आहे. पुढची महत्वाची न्यूज आहे ती बघा, ते म्हणजे मराठी भाषा विभागाचे जे वेगवेगळे पुरस्कार आहेत ते पुरस्कार जाहीर झालेत. मगाशी जे आपण बघितला पंडित भीमसेन जोशी पुरस्कार,
तो संगीत क्षेत्रातला पुरस्कार होता. ठीक आहे, आत्ताचे जे आहेत ते भाषा विभागाचे पुरस्कार आहेत. आणि मी जे तुम्हाला उदाहरण दिलं होतं आत्ता मंगेश पाडगावकर पुरस्काराचं, ठीक आहे, तर तो 2020च्या संयुक्त पूर्व परीक्षेला विचारलेला. तसेच हे महत्वाचे पुरस्कार जोड्या लावामध्ये लक्षात ठेवायचे. रवींद्र शोभने यांना विंदा पुरस्कार मिळाला. ठीक आहे, विंदाचं रवींद्र. मनोविकासला भागवत पुरस्कार मिळालाय. ठीक आहे, मनोविकासचा भागवत पुरस्कार, मनोविकासला श्री पू भागवत पुरस्कार. ठीक आहे, हे 2023 चे पुरस्कार आहेत. रवींद्र शोभने यांना विंदा पुरस्कार. रवींद्र शोभने माहिती असतील तुम्हाला. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं झालंय? वर्धा. ठीक आहे, वर्धा नाही, सॉरी, तुमचं हे अंमळनेर त्या ठिकाणी होते. त्याचे ते कोण होते? अध्यक्ष होते. ग्रंथ निर्मितीसाठी जो पुरस्कार दिला जातो भागवत पुरस्कार, तो कोणाला मिळालाय? मनोविकासला मिळालाय. आणि मराठी भाषा संरक्षण संवर्धनासाठीचा अशोक केळकर पुरस्कार कोणाला मिळालाय? प्रकाश परबला मिळालाय. ठीक आहे, अशोक प्रकाश असं लक्षात ठेवायचं ते. आणि मंगेश पाडगावकर पुरस्कार या वर्षीचा 2023चा कौतिकराव ठाले पाटील यांना मिळालाय मराठी भाषा संवर्धक पुरस्कार. तर प्रतिष्ठानला पण पुरस्कार जाहीर झालाय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान. सो मंगेश पाडगावकर पुरस्कार 2 नावं लक्षात ठेवायचे. कौतिकराव ठाले पाटील व्यक्तींना जाहीर झालाय आणि नाशिकचं जे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे त्याला पण जाहीर झालेलं आहे. ठीक आहे, आता ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच गीतेवर हात ठेवून शपथ घेतलेली आहे. काय झालं यावर्षी? ऑस्ट्रेलियामध्ये एका व्यक्तीनं गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. कोण आहे ती व्यक्ती? वरुण घोष. ठीक आहे, सिनेटर म्हणून निवडून आलेत. ते भारतीय वंशाचे आहेत पण ऑस्ट्रेलियाच्या सिनेटमध्ये सिनेटर म्हणून निवडून आलेत. 38 वर्षीय वरुण घोष. ठीक आहे, बऱ्याच वेळा प्रश्न असा विचारला जातो, इतर देशामध्ये एखादे भारतीय व्यक्ती असेल किंवा एखादं प्रसिद्ध व्यक्ती पण कोणत्या पदावर गेली, पुरस्कार जिंकला, तर त्यांचे नाव विचारायचा प्रयत्न केला जातो आयोगाकडून. त्यामुळे हे एवढंच लक्षात ठेवा, वरुण घोष, ऑस्ट्रेलिया, सिनेटर, गीतेवर हात ठेवून शपथ, बस. आता आणखी तिघांना भारतरत्न आपण द हिंदू मध्ये आत्ताच बघितलेलं आहे. ठीक आहे, 3 यावर्षी 1999ला 4 जणांना भारतरत्न दिला होता. 2024ला 5 जणांना भारतरत्न दिलाय. ठीक आहे, हे यामध्ये चौधरी चरण सिंग, पी.व्ही. नरसिंहराव, एम.एस. स्वामीनाथन, याच्याबरोबरच याच्या आधी कोणाला दिलाय? कर्पूरी ठाकूर आणि त्याच्यानंतर अडवाणी. या 5 व्यक्तींना 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न दिलाय. ठीक आहे, नियम असा आहे की 3च देण्यात येतो. इथं त्यांनी दिलंय बघा 18 दिवसात 5 भारतरत्न. 18 दिवसात भारताला किती? 5 भारतरत्न मिळालेले आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यावर टीका पण केली जाते की जयंत चौधरीला, म्हणजे चौधरी चरण सिंग हे जे भारताचे 5वे पंतप्रधान आहेत, त्यांना एनडीए मध्ये सामील करून घेण्यासाठी चौधरी चरण सिंग यांना पुरस्कार दिला असं म्हटलं जातं. कारण चौधरी चरण सिंगाचं जे राजकारण आहे ते उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातल्या जे 30 सीट्स आहेत त्याच्यावर खूप 80 पैकी 30 जागा ज्या आहेत खासदारकीच्या, त्यावर खूप जास्त प्रभावशाली राजकारण त्यांचं राहिलेलं आहे. आणि तिथं जयंत चौधरीचं एवढं नाहीये जसं चौधरी चरण सिंगच्या काळात होता, पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी वाढवायची म्हणून भारतरत्न दिला अशी टीका केली जाते. पण हे व्यक्ती भारतरत्नाच्या काबिल नक्कीच होते, त्यामुळे ह्या टीकेकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. आता हरित क्रांतीचे जनक, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना भारतातील जनक म्हणतात. तर जगातील जनक कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग. त्यांनी मेक्सिकन डॉर्फ जातीच्या गव्हावर प्रयोग केला होता, हे आपल्याला माहिती आहे. हरित क्रांती हा शब्द पहिल्यांदा कोणी उच्चारलाय? विल्यम गौड यांनी, किंवा विल्यम ग्लॅड असं पण म्हटलं जातं त्यांना. ठीक आहे, यांनी हा शब्द पहिल्यांदा विचारलाय. आता एम.एस. स्वामीनाथन म्हणजे मोनकोंबू शिवसांबन स्वामीनाथन यांचं मागच्या वर्षी 28 सप्टेंबरला निधन झालं होतं, वयाच्या 98व्या वर्षी. ठीक आहे, सतत कार्यमग्न राहणारे एम.एस. स्वामीनाथन हे
यांना भारतामध्ये हरित क्रांतीचं श्रेय दिलं जातं. 1964 ते 68 या काळामध्ये त्या झपाट्याने अन्नधान्यात वाढ होऊन 170 लाख पर्यंत अन्नधान्य, आपलं 170 लाख टनापर्यंत अन्नधान्य गेलं होतं. 1947 ला 1 लाख टनच होतं फक्त थोडक्यात. त्याच्यामध्ये 170 लाख टन इतकी वाढ कोणामुळे झाली होती, तर ती MS स्वामीनाथन यांच्यामुळे झालेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यांनी खरं तर सिव्हिल सर्व्हिस ट्राय केलं होतं UPSC, आणि UPSCतनं त्यांची निवड पण झाली होती, पण ते त्यांनी नाकारून त्यांनी काय केलं, अमेरिकेमध्ये जाऊन जो बंगालमध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस 1943 मध्ये, त्या बंगालच्या दुष्काळामध्ये जे माणसांचे हाल झाले, त्यांनी हळूहळू होऊन त्यांच्या मनामध्ये त्यांनी शेती क्षेत्रामध्ये संशोधन करण्याचं ठरवलं, आणि ते त्यांना स्वतःचं ड्रीम बनवलं. मग ते USA मध्ये, युरोपमध्ये गेले, शिकले, शिकवले. 1954 मध्ये कटकला जी केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे, हे लक्षात ठेवा, कटकला केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे. आणि आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था कुठे आहे, मनिला. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था मनिला. तर कटकच्या संस्थेमध्ये जाऊन त्यांनी काय संशोधन केलं असे म्हणे. आता व्यक्तिविशेष मध्ये आणखी यांच्याबद्दल, स्वामीनाथन यांच्याबद्दल आपण जास्त माहिती बघणार आहोत. आता शेतकऱ्यांचे तारणहार चौधरी चरण सिंग, हे लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचे तारणहार चौधरी चरण सिंग यांना काय आहे, भारताचे 5वे पंतप्रधान आहेत, 2दा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, साधेपणाने जीवन जगणारे व्यक्ती आहेत, ते व्यक्ती होते. सामाजिक न्यायावर त्यांचा दृढ विश्वास होता. 28 जुलै 1979 ते ऑगस्ट 1979 पंतप्रधान पदाची जबाबदारी. फक्त 1-1.5 महिन्यातच त्यांच्या लक्षात आलं होतं की आपल्याला काय, पंतप्रधान पदासाठी इंदिरा गांधींनी प्रॉमिस केलं होतं की त्या काँग्रेसकडनं समर्थन देतील, पण त्यांनी समर्थन मागे घेतलं प्रॉमिस केल्यानंतर, आणि 1-1.5 महिन्यामध्ये चरण सिंग यांचं सरकार काय कोसळलं थोडक्यात. पण इलेक्शन झाल्या, पुन्हा रिइलेक्शनला गेला भारत, आणि तोपर्यंत जानेवारीपर्यंत चरण सिंग हे काय काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहिलेले. असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांना कधी विश्वासमताचा, बहुमताचा सामना करावा लागला नाही. थोडक्यात कधी पंतप्रधान म्हणून संसदेत जावं लागलं नाही असे आपण म्हणू शकतो. 1967 ते 68 पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, आणि 1970 ते 71 फेब्रुवारी ते ऑक्टोबर 70 दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. सो UPचे 2 वेळा मुख्यमंत्री होते, लक्षात ठेवा. त्यांनी विज्ञान विषयात पदवी घेतली होती. 1925 मध्ये आग्रा विद्यापीठातनं पदव्युत्तर पदवी घेतलेली, कायद्याची पदवी घेतली होती. ठीक आहे, अनेक वेळा तुरुंगवास घेतलाय त्यांनी. मिठाच्या सत्याग्रहावेळी 12 वर्षाचा तुरुंगवास झाला होता. त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रहाच्या वेळी त्यांना 1 वर्षाचा, मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी 12 वर्षाचा तुरुंगवास झालेला आहे. वैयक्तिक सत्याग्रह मध्ये सहभाग घेतल्याबद्दल 1940 मध्ये पण त्यांना पुन्हा तुरुंगवास 1 वर्षाचा झालेला आहे. त्यानंतर चले जाव चळवळीमध्ये पुन्हा तुरुंगवासात गेले. नोव्हेंबर 1943 मध्ये सुटका झालेली त्यांची. तर पहिल्यांदा 1937 साली छपरौली विधानसभा मतदारसंघातून निवडले गेले ते. नंतर मग 37 आहे, 46 आहे, 52 आहे, 62 आहे, 67 आहे, याच मतदारसंघातून निवडले गेले. 1946 साली ते पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या सरकारमध्ये संसदीय सचिव होते. त्यावेळेस मंत्रिपदामध्ये सगळ्यात शेवटचं मंत्रिपदाचा दर्जा असल्यासारखं एक पद होतं संसदीय सचिव, जे की आपण नंतर कधीच ठेवलं नाही. राजीव गांधीनं काही काळासाठी ठेवले होते, पण नंतर संसदीय सचिव हे पद नव्हतं. तर उत्तर प्रदेशमध्ये जमीन सुधारणा करण्यासाठी त्यांना पूर्ण श्रेय दिलं जातं. ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक ठरलेले 1939 मधील विभागीय कर्जमुक्ती विधेयक तयार करण्यात पण महत्त्वाचा वाटा होता. मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते कमी करण्यामध्ये पण त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर जमीन धारणा कायदा जो आहे 1960चा उत्तर प्रदेशचा, ठीक आहे, की एक अप्पर लिमिट ठरवून देण्यासाठी जमीन धारणेची, त्यासाठी पण त्यांनी कायदा केला होता 1960. त्यांचे पुस्तकं कोणते आहेत? जमीनदारी निर्मूलन हे त्यांचं पुस्तक आहे. भारतातील गरिबी आणि त्यावरील उपाय हे त्यांचं पुस्तक आहे. शेतकऱ्यांची भूसंपत्ती की शेतकऱ्यांसाठी जमीन हे एक पुस्तक आहे. प्रिव्हेन्शन ऑफ डिव्हिजन ऑफ होल्डिंग बिलो अ सर्टन मिनिमम हे एक पुस्तक आहे. कोऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स रेड ही काय त्यांची महत्वाची ग्रंथसंपदा आहे. आर्थिक सुधारणांचे प्रणेते नरसिंह राव,
ठीक आहे. आता नरसिंहरावांना पण भारतरत्न मिळालेला आहे. बहुभाषिक, कोविद, राजकारणी आणि विद्वान. खूप भाषा यायच्या त्यांना. आंध्र प्रदेशचे होते, तेलुगू यायची, मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये सहभाग घेतलेला, मराठी यायची, हिंदी यायची, संस्कृत यायची, स्पॅनिश यायची, इंग्लिश तर येतच असणार. ठीक आहे. सो अशा बहुभाषेमध्ये सहभागी म्हणण्यापेक्षा बहुभाषिक असणारे पी.व्ही. नरसिंहराव भारताच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पंतप्रधानांच्या काळात आर्थिक सुधारणा झाल्या हे आपल्याला माहिती. LPG 1991. पंतप्रधान नरसिंहराव होते, तर अर्थमंत्री कोण होते? मनमोहन सिंग. ठीक आहे. 91 ते 96 या काळात देशाचे पंतप्रधान पद भूषवले. ते देशाचे पहिले दक्षिण भारतीय पंतप्रधान ठरलेले. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर होणारे ते देशाचे पहिले दक्षिण भारतीय पंतप्रधान ठरलेले. त्याच्यानंतर कोण? देवेगौडा पण दक्षिण भारतीयच होते. ठीक आहे. पंतप्रधान पदाचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे नेहरू गांधी कुटुंबियाव्यतिरिक्त पहिले काँग्रेसी नेते होते पी.व्ही. नरसिंहराव. ठीक आहे. 1990च्या दशकाच्या प्रारंभी भारताला आर्थिक संकटातून त्यांनी बाहेर काढलेले. पंतप्रधान म्हणून तो 5 वर्षाच्या कार्यकाळात बाबरी मस्जिद पाडली गेली, हिंदुत्ववादी शक्तींचा उदय झाला. म्हणजे यांच्या काळात काय झालेलं तर आपण आर्थिक सुधारणा तर केल्या, पण बाबरी मस्जिद पण पाडली गेली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी शक्ती ज्या आहेत त्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्याच काळामध्ये पुढे आल्याचं दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातला जो समाजवाद होता तो समाजवाद दूर करण्याचा पण प्रयत्न झाला. खाजगी क्षेत्राचं महत्व वाढलेलं आहे यांच्या काळात. यांनी ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस जे मौलाना होते त्यांना उर्दू मधनं, हैदराबादचे होते, निजामी राजवटीच्या काळात उर्दू शिकलेले असेल त्यांनी त्यावेळेस, तो उर्दू मधनं संवाद साधला होता, त्यांना समजावून सांगितल्या होत्या गोष्टी. ठीक आहे. त्यांचा जन्म 28 जून 1921 रोजी झालेला आहे आंध्र प्रदेशमध्ये, करीमनगर जिल्ह्यातील वांगारा या शेतकरी कुटुंबामध्ये. त्यांनी उस्मानिया युनिव्हर्सिटीमधनं शिक्षण घेतलंय, मुंबईमध्ये घेतलं, नागपूरमध्ये पण त्यांनी डिग्री केलेली, लॉची डिग्री नागपूरच्या विधी महाविद्यालयामध्ये केलेले. नागपूरशी त्यांचं खास कनेक्शन पण आहे, बघूयात आपण पुढे. येथून त्यांनी BSc आणि LLB ची पदवी घेतली. 1938 मध्ये बघा निजामाच्या विरोधात वंदे मातरम चळवळ सुरू झाली होती, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली. तर वंदे मातरम चळवळीमध्ये विद्यार्थ्यांनी खूप सहभाग घेतला होता. त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव यांनी पण सहभाग घेतल्याचं दिसतंय आपल्याला. ठीक आहे. 1970 ते 73 आय थिंक ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पण होते, इथं दिलेलं नाही. 70 ते 73 आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर पण राहिलेले आहेत काँग्रेसचे. 1980च्या दशकात चीफ मिनिस्टर राहिल्यानंतर परत त्यांना केंद्रामध्ये बोलावलं जातं. केंद्रामध्ये गृहमंत्री होते, परराष्ट्रमंत्री होते. ठीक आहे. गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्री पण आहेत. असे महत्वाचे मंत्रालय त्यांनी सांभाळलेले आहे. पण एवढे मंत्रालय सांभाळणाऱ्या माणसाला 1991 साली राजीव गांधीनं तिकीट पण दिलं नव्हतं. एवढ्या सिनियर नेत्याला 1991 साली तिकीट पण दिलं नव्हतं. त्यामुळे पी.व्ही. नरसिंहराव दिल्लीतलं आपलं सगळं जे सामान वगैरे आहे ते आवरून सगळे तेलंगणामध्ये, हैदराबादला गेले होते. राजीव गांधीची 21 मे 91 जेव्हा हत्या झाली, त्याच्यानंतर जेव्हा इलेक्शन झाल्या आणि काँग्रेसला 232 जागा मिळाल्या, त्यावेळेस पंतप्रधान म्हणून कोण याच्याविषयी अनेक नावं पुढे येत होती. महाराष्ट्राचे संधी होती तेव्हा महाराष्ट्राला शरद पवार साहेबांचं नाव पुढे येत होतं. नंतर मग माधवराव शिंदे यांचं नाव पुढे येत होतं. त्याच्यानंतर राजेश पायलट, अर्जुन सिंग. पण या सगळ्यांना मात देत डार्क हॉर्स कोण ठरलेले त्यावेळेस? ठीक आहे, पी.व्ही. नरसिंहराव हे डार्क हॉर्स ठरले आणि ते त्यावेळेस भारताचे पंतप्रधान झालेत. सगळ्यात डेलिकेट आणि अवघड टाइम होता 1991चा. भारताकडे अजिबात फॉरेक्स शिल्लक राहिलेलं नव्हतं. 2 आठवड्यापुरतं फॉरेक्स होतं. भारताचं जे सोनं आहे बँक ऑफ इंग्लंडमध्ये, त्यानंतर बँक ऑफ स्कॉटलंडमध्ये यांच्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर IMFने आपल्याला एक स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम दिला आणि कर्ज दिलं त्याच्या अंतर्गत तिथून हळूहळू आपण रिफॉर्म करत इकॉनॉमी मार्गावर आणण्याचं काम नरसिंहराव यांच्या काळात झालं. नरसिंहरावांचं हे पुस्तक तुम्हाला माहीतच असलं पाहिजे, पाठच असलं पाहिजे. द इनसाइडर या नावाचं 700 पानाचं अर्ध आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे अर्ध आत्मचरित्र टाईप.
पूर्ण आत्मचरित्र नाही, पण आत्मचरित्र आहे पण नाही, पण अर्ध आत्मचरित्र. कोणतं? द इनसाइडर या नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे. ते प्रकाशित कुणी केलं होतं? अटल बिहारी वाजपेयी. हे की त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी होते, पण तेवढेच जवळचे मित्र पण होते. अशा अटल बिहारी वाजपेयींनी पुस्तक ते प्रकाशित केलेलं. आता त्यांनी अजून पुस्तकं लिहिले आहेत, जसं की ज्ञानपीठने प्रकाशित केलेलं सत्यनारायण यांचं प्रसिद्ध वेई पडगलू या तेलगी कादंबरीचा त्यांनी सहस्त्रफण या नावाने अनुवाद केला होता हिंदी. नंतर मराठी कादंबरी बघा एक फेमस ह.ना. आपटे यांची, कोणती? पण लक्षात कोण घेतो या नावाची कादंबरी आहे. तिचं पण अबलाजीवितम या नावाने त्यांनी काय केलं होतं? मराठीमध्ये भाषांतर केलं होतं. ठीक आहे. तर ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज. ठीक आहे. तर लोकसत्ता आणि द हिंदू या दोन्ही मधल्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघितल्या. आय थिंक अजून एक होती न्यूज, पण ठीक आहे, ती उद्या आपण बघूयात. जर असेल तर मी ती उद्याच्या फाईलमध्ये जोडतो. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही लेक्चर बघत असताना तुमची नोटबुक जवळ ठेवत असाल आणि नोटबुकमध्ये नोंद करून ठेवत असाल, नोट्स काढत असाल. नोट्स काढणं गरजेचं आहे, तरच तुमचं रिव्हिजन होईल आणि तरच तुम्हाला परीक्षेमध्ये गोष्टी आठवतील. विदाऊट नोट्स इट जस्ट व्हर्च्युअल रियालिटी. ठीक आहे. त्यामुळे नोट्स काढा. धन्यवाद.